पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द, अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे। अजित पवारांकडून पार्थ पवारांचा उल्लेखही करण्यात आलेला नाही। व्यवहार रद्द, चौकशी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली। अधिकाऱ्यांनी चुकीच्या सर्व बाबींची चौकशी करावी, नियमाला बगल देऊन कोणतीही गोष्ट केलेली नाही। चौकशीत दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। तर अखेर या प्रकरणात अजित पवार यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र त्यांनी पार्थ पवार यांचं नावही घेतलेलं नाही। सर्व चुकीच्या गोष्टींची तपासणी होईल, समिती गठीत करण्यात आलेली आहे। वादग्रस्त जमिनी प्रकरणी व्यवहार रद्द करण्यात आलेले आहे। चौकशीत दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असं त्यांनी म्हटलंय। म्हणणं की ज्यांच्याकडं याबद्दलचे चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व बाबींची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी। मागच्याही काळामध्ये जे कुठले व्यवहार झाले असतील त्याच्यामध्ये कुठेही आपण नियमाला बगल देऊन कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही। 2 पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल झाल्या। अशा पद्धतीनं त्याच्यावर पोलिसांचं काम करणार, त्याच्यात पण कुणाला राजकीय हस्तक्षेप करण्याचं कारण नाही। पूर्णपणे पारदर्शकपणे याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध, पाणी का पाणी हे सगळं। तर अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे। पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द करण्यात आले, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। पार्थ पवारांचा उल्लेखही त्यांनी केलेला नाही। मात्र व्यवहार रद्द करण्यात आले, चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली। जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द करण्यात आला, अशी माहिती अजित पवार देत आहेत। अजित पवारांनी पार्थ पवारांचा उल्लेखही केलेला नाही। चुकीच्या सर्व बाबींची चौकशी होईल, व्यवहार रद्द झालाय, चौकशी समिती गठीत करण्यात आली, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांनी अर्ज केला, तर त्यांचा अर्ज फेटाळला गेलाय। अमेडिया कंपनीकडून पुणे सब रजिस्ट्रारकडे हा अर्ज करण्यात आला होता। स्टॅम्प ड्युटी पूर्ण भरल्याशिवाय अर्ज स्वीकारता येणार नाही। दुय्यम निबंधक यांनी हा अर्ज फेटाळलाय। पार्थ पवार यांनी केलेला अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। स्टॅम्प ड्युटी पूर्ण भरल्याशिवाय हा अर्ज स्वीकारता येणार नाही, असं म्हणण्यात आलंय।